होती माझा एक हट्ट होता, मला टायचा शर्ट पाहिजे होता, व्हाईट कलरचा शर्ट, निळ्या कलरचं स्कर्ट. मला टायचा ब्लाऊज पाहिजे होता, शर्ट पाहिजे होता. सोसायटीत साईकृपा दुकान होतं, त्या दुकानात सगळीकडे पाहिलं वार होता शनिवार. मला ह्या दुकानात नाही, त्या दुकानात, त्या दुकानात नाही, त्या दुकानात. माझा धोतर घातलेला साध्या कपड्यातला बाप होता. मी म्हणून त्या दुकानात माझ्याकडे आले. शेवटी मला कुठंच कपडे भेटले नाही, म्हणून मी म्हटलं बाजारात चला. पुन्हा बाजारात नेलं मला आणि तिथेही कपडे पसंत नाही पडले मला, म्हणून पुन्हा ज्या दुकानात पहिल्यांदा गेलते का मी त्याच दुकानात घेऊन गेले त्यांना. आणि मग त्या दुकानदाराने विचारलं, बाबा तुम्हाला पोरी किती आहेत? माझा अनपढ बाप, माझ्या बाबांनी सांगितलं मला 3 पोरी आहेत. मला त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्त्व नाही समजलं, पण आज त्या गोष्टीचं महत्त्व समजतं. आणि आज त्या गोष्टीची आठवण होते तेव्हा समजतं खरा बाप म्हणजे काय असतो आणि बापाचं महत्त्व काय असतं. या पाहिजे बसल्यात आता नवनाथ भाऊ परगडे, मुलगी डॉक्टर झाली. अक्षरशः एवढा प्रेमळ माणूस आणि 1 नंबर माणूस, एकुलती 1 मुलगी आहे. ज्यावेळेस पुरीचा निकाल लागला, मुलगी डॉक्टर झाली, त्यावेळेस पहिला फोन केला, म्हणले महाराज पोरगी डॉक्टर झाली. म्हणलं मी पेढे वाटते. म्हणले मीच पेढे वाटतो, पण पोरगी जेव्हा डॉक्टर झाली का तेव्हा मी पेढे नाही वाटले आणि अजूनही पेढे नाही वाटले. म्हणलं का? किती भारी झालं पोरगी डॉक्टर झाली. म्हणले अहो 30,000 विद्यार्थी होते, 30,000 आणि फक्त 9,000 विद्यार्थी पास झालेत, बाकी विद्यार्थी फेल झालेत. आणि त्यांचा आक्रोश पाहून, त्यांचं दुःख पाहून मला पेढा घ्यावा आणि पेढा मुखात घालावा लेकराच्या, असं नाही वाटलं. माझ्या बिडव्यातून खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. याला बोलतात बाप. म्हणून बापाचं महत्त्व बाप आहे तोपर्यंत कळत नाही, आईची किंमत आई आहे तोपर्यंत कळत नाही. ते गेल्यास नंतर आपलं म्हणावं असं कुणी शिल्लक राहत नाही. म्हणून आता म्हातारपण आणि बालपण सारखं असतं. वाटतं असं आहे तसं आहे, सोडून द्या. लहानपणी आपण काही सगळं उद्योग केलं ना, आईवडिलांनी आपल्या चुका पदराडं घातल्या. आजही थोडंफार होत असेल त्यांच्याकडून इकडं तिकडं, थोडं समजून घ्या. ज्ञानी माणसासारखा जागा, हा तुम्हाला जाता जाता संदेश. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने माझे तुकोबऱ्या सांगतात, घराला घरपण देणारा बाप असतो. मग या बापाला कमी समजू नका, कमी लेखू नका. अशा बापासाठी भगवंताकडे एक मागणं ते मागतात, देवा तुला मला द्यायचंच ना काहीतरी, मग अशी गोष्ट मला दे की इथं एक फक्त आदर्शवरत बाप हवा आणि तोच बाप इथं सगळं सूत्र करेल. असा बाप अभंगाचं शेवटचं तुका म्हणे मला बॅलन्स संसार टॉपचा करा, 1 नंबर. कारण गरीबाला कोण खातं, कोण विचारतं गरीबाला? कोणी विचारत नाही गरीबाला. इथं मात्र 1 नंबर जीवन जगा आणि जाताना मात्र परमार्थ गरजेचा आहे, त्याच्यासाठी परमार्थ करा. बरं परमार्थ करावा हे विचार कोणत्या सकाळ लोकमत पुढारी पेपर मधलेत का? किंवा परमार्थ कसा करावा आणि किंवा का करावा हे काय इंजिनियर, वकील, डिप्लोमा, डिग्री, पायलट त्यांना शिकवतात का? परमार्थ केलाच पाहिजे बाबा, सक्तीच आहे. आणि कसा करावा हे तिकडं नाही शिकवत आणि कुणी शिकत पण नाही. परमार्थ का आणि कसा करावा हे फक्त बापाने सांगावं, बापाने. कारण दुसरं कोणाचंही कोणी ऐकू शकत नाही, फक्त बापाचंच ऐकू शकतो. पण साधारणतः आजचा बाप काय सांगतोय पोरांना, बाळा अभ्यास नाही केला तर लय मारीन बरं का, असं म्हणणार बाप आहे का? नाही आहे. बाळा दारा नाही काढला तर जेवाय देणार नाही बरं का, असं म्हणणार बाप आहे का? नाही आहे. तुम्ही बी महिला मंडळी, शाळेत नाही गेल तर लय मारीन, अभ्यास नाही केला तर जेवाय देणार नाही, अशी म्हणणारी आई आहे. पण एक बी आई अशी नाही की बाळा शाळेत चाललायस पण जाता जाता आजोबाजींचं दर्शन करून जा बरं का, असे म्हणणाऱ्या किती जण करा बरोबर बोट. हा एकट्याच, बाकीचे आजोबाजी कुठे आहेत? इकडं दारा नाही काढलं तर लय मारीन, शाळेत नाही गेलं तर जेवाय देणार नाही, असे म्हणणार तुम्ही आहेत. पण एक बी बाप असं नाही, बाळा हरिपाठ जर वाचला नाही तर तुला जेवाय देणार नाही, असे म्हणणारे किती आहेत? काय हरिपाठ वाचल्या विष्टीत जाईल काय? हा काय मानसिकता आहे? आणि फक्त म्हणायचं पोरं बिघडली आणि पोरी बिघडल्या, पोरं बिघडली आणि पोरी बिघडल्या. खरं कोण बिघडले केला कधी विचार? कधीतरी अंतर्मुख व्हा, कधीतरी जेवण करताना टीव्ही बंद करा, कधीतरी मोबाईल साईडला ठेवा, कधीतरी एकत्र या, कधीतरी विचार विनिमय होऊ द्या. या गोष्टी घरातून द्यावे लागतात आणि विशेष वडिलांनी द्यावे लागतात. म्हणून अशा बापासाठी माझे तुकोबऱ्या सांगतात अभंगाचं पहिलं, जगी ऐसा बाप बाबा, जगी ऐसा बाप बाबा, जगी ऐसा ऐसा बाप बाबा, जगी ऐसा बाप बाबा.
जगी ऐसा बाप भावा 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 बाप भावा जगी ऐसा बाप भावा जंत वंश मुक्ती सदावा जंत वंश मुक्ती सदावा जंत वंश मुक्ती सदावा पोटी येता हरले पाप पोटी येता हरले पाप पोटी येता हरले पाप पोटी येता हरले पाप ज्यांचा वंश मुक्तीच जावा ज्यांचा वंश मुक्तीच जावा ज्यांचा वंश मुक्तीच जावा पोटी येता येता हरले पाप पोटी येता हरले पाप पोटी येता हरले पाप पोटी येता हरले पाप जगी ऐसा बाप भावा वंश मुक्ती सदावा वंश मुक्ती सदावा वंश मुक्ती सदावा रे ना ना जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्तीस जावा. पुढे जाऊन सांगायचं जर झालंच तर असं धन कमवा जेणेकरून ते धन आपल्यासोबत येईल. फक्त परमार्थ आपल्यासोबत येतो, बाकी सगळं इथंच राहतो. आता तुम्ही म्हणता महाराज बाकी सगळं इथं राहतंय तर मग आम्ही कमवू नये का? कमवलं पाहिजे, कारण इथं त्याला किंमत आहे. इथं गरीबाला कोणी विचारत नाही. गुजराती भाषेत एक म्हण आहे पा, मारवाडी लोक बोलतात, गुजराती लोक बोलतात, त्यांच्या भाषेत ते म्हणतात, पैसा वाळानी बकरी मरे बघे गामे जाणे. काय म्हणतात? पैसा वाळानी बकरी मरे बघे गामे जानी, निर्धन की छोकरी मरे कोई न जाणे. पैशावाल्याची शिळी मिलीन शिळी, अख्खं गाव विचारायला. समजा तुमच्या गावच्या सरपंचांची शिळी मिलीच. कोण आहे सरपंच? इकडं मरू नये पण मेली. अख्खं गाव विचारायला जाणार, सरपंच काय खाल्लं होतं? सरपंच तुम्ही कुठे गेलते? सरपंच काय झालं होतं? काय झालंय? शिळी मिली. अहो 5,000 शिळीन चहा पाण्याला 10,000 लागले. का? मोठ्याची आहे ना. आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली. 4-10 जण गेले. अंत्यविधीचा कार्यक्रम केला. दोघं नवरा बायको निमेरातीला घरी आले. गळ्यात गळा घालून ढसा रडले. तांब्या पाणी पिले आणि एका कोपऱ्यात बसले. का? यस म्हणी तो या म्हणी, नो म्हणी तो पुसना कोणी. कोण विचारतं गरीबाला? अजून उदाहरण दुसरं आहे का? काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव. काय म्हणतात? काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव, निर्धन गिरा पहाड से कोई न जाओ. श्रीमंताला काटा मोडला ना, काटा अख्खा गाव भेटायला. कस काय मोडला? तुम्ही कुठे गेलते? काय पडलं तुम्हाला आणि काय झालंय? काटा मोडला. आणि गरीब पाडावून खाली पडलं. लोक म्हणली पेलेला असेल, जाऊ द्या मरू द्या, गरीब आहे ना. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, माणसं माणसावर प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावर प्रेम करतात. उदाहरण 2 झाली. तिसरं आहे का? एक पाठीमाग पेपरला भारी फोटो आला होता. पेपरच्या गप्पा मारू नयेत, पण मला आवडलेली गोष्ट सांगते. एवढा सुंदर फोटो आला होता पेपरला, एवढा भारी होता. 70 वर्षाचे बाबा अंगणात पाटावर बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या. आता असं चित्र पाहायला भेटतं का? 70 वर्षाचे बाबा अंगणात पाटावर बसून साबण लावून. कोण आंघोळ घालतोय? पोरगी नाही, मुलगा बी नाही, बायको बी नाही. कोण? सून. किती दुर्मिळ आहे का नाही? आता असलं पाहायला भेटत नाही. जुन्या काळात होतं, मोठमोठे खटले होते, खटले गेले, कुटुंब आले, कुटुंब गेले, जोडपे आले. आता तर हम दो हमारे दो, म्हातारा म्हातारे फेक दो. आता म्हातारी नको म्हातारू नको, परिस्थिती बदलली. पण या काळात
पाटावर बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या. एवढा भारी फोटो होता, एवढा आवडला. म्हणलं अजून माणुसकी कुठंतरी टिकून आहे, संस्कृती कुठंतरी टिकून आहे. भारी वाटलं फोटो पाहून. पण त्या फोटोच्या खाली त्याच्याहून भारी वाक्य होतं. फोटो किती सुंदर आहे का नाही? त्याच्यापेक्षा खाली लाख मोलाचं वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही टेन्शन. मला सांगा, आंघोळ म्हाताऱ्या बाबांना होती का पेन्शनला होती? हा हा माणसं प्रेम करतात का धनावर? धनावर. उदाहरण चौथा आहे का? पाठीमाग राखी पौर्णिमा झाली. आमच्या शेजारी एक बहीण भावाला राखी बांधण्यासाठी आली. राखी बांधायला आली. वहिनीने भारी स्वयंपाक केला, जेवण वगैरे झालं. भावाला बाहेर जायचं होतं. म्हणली थांब दादा राखी बांधते. पटकन आतल्या खोलीत गेली, ताट वगैरे आणलं, भावाला पाटावरती बसवलं, राखी बांधली, औक्षण गंध ओवाळलं वगैरे सगळं झालं आणि राखी बांधली. राखी बांधल्यानंतर भावाने खिशात हात घातला, 500ची नोट काढली, बहिणीच्या ताटात टाकली. बहीण म्हणली दादा थांब, हे काम करू नकोस. भावाला वाटले कमी पडले काय नो. पुन्हा खिशात हात घातला, पुन्हा दुसरी 500ची नोट काढली आणि बहिणीच्या ताटात टाकली. पुन्हा बहीण म्हणली आता तर काही करूच नकोस. भाऊ म्हणला काय पाहिजे तुला? दुकानात जायचं का? साडी खरेदी करायची का? दुसरं काय घ्यायचं का? काय पाहिजे काय तुला? एका भावाने बहिणीला विचारलं. तेव्हा बहीण भावाला म्हटली तुझी पोरगी माझ्या पोराला देतोय का बोल. आणि नसलं जमत तर निम्मा 7-12 माझ्या नावा कर. 10 एकर आहे ना, 5 एकर काढ. कुठं राहिलं बहिणीचं आणि भावाचं प्रेम? राहिली आपुलकी? राहिली माणुसकी? राहिलं प्रेम? उदाहरण आणखी एक आहे का? जुना काळ होता, जुना काळ. बाबा तुमच्या काळात असेल, तुमच्या काळात, आमच्या बी काळात तोच होता, म्हणजे तुमच्या बी असेल कदाचित. आता काय झालंय, आता चौकात शाळा आहेत, हे का नाही? गल्लीत शाळा आहेत, सगळीकडे शाळा झाल्या. पण पहिलं असं नव्हतं. पहिलं 3-3, 4-4 किलोमीटर शाळा असायच्या, लांब शाळा होत्या. आणि मग त्या शाळेला दोघं भाऊ सायकली शाळेत जायची. दोघं भाऊ शाळेत जाताना सायकल बी अशी होती की मागच्या चाकाला हवा बी नव्हती, पुढच्या चाकाला ब्रेक पण नव्हतं, अशी सायकल असायची. मोठा भाऊ जीव खाऊन सायकल चालवायचा, पुढे बसलेला असायचं ते, आणि बारकं मागं असायचं कॅरेजवरती. बारक्यापाशी त्याचं दप्तर असायचं, पुढच्याचं बी दप्तर पाठीमागं त्याच्यापाशीच असायचं, आणि पुढचं सायकल चालवायचं. 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर सायकल चालू जात होती का नाही? एवढ्या लांब जाताना बारक्या भावाला कोणाची काय बोलायची ताकद होती का? का? मोठा सोबत होता. आणि मोठ्याला सुद्धा कोणाची काय बोलायची ताकद नव्हती का? बारक संग होत, ताकद नव्हती बोलायची. पण खरं मला सांगा इमानदारीने, तोच तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी कळलं? कळलं का नाही अजून? तुमचा भाऊ चुकीचा आहे, तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी समजलं? म्हणा की लग्न झाले अहो, का अजून उरकलंच नाही? हा खरंय का नाही? कोणी सांगितलं यांना असा प्रॉब्लेम आहे? हा आणि कशासाठी सांगितलं? फक्त हेच ना, दुसरं काय? काहीही केलं लक्षात ठेवा, काहीही करा, शेवटी कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी, आणि नियत तेरी अच्छा हो तो घर में मथुरा काशी. कर्म सुपर करा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. नियत चांगली ठेवा. इथंच आळंदी, इथंच पंढरी, इथंच काशी. कुठं काय देवदेव करायची गरज नाही, जायची गरज नाही. तुम्ही जर 2 धाम 4 धाम आळंदी पंढरी दुनिया केली, पण तुमच्या डोक्यातले सडलेले पिसलेले विचार जर निघले नाहीत, तुमच्या डोक्यातले याची आडवाडवी त्याची जिरवाजिरवी जर निघली नाही, तर देव तुमच्या स्वप्नात पण नाही येणार. येईल का? आणि येऊन उपयोग तरी काय? म्हणून सांगायचं तात्पर्य, कशाच तरी पाठीमागू लागू नका. सत्ता संपत्ती सौंदर्य नश्वर आहे. पैसा आज आहे उद्या नाही, सगळं इथं ठेवून जायचंय, सोबत काही येत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. सगळं इथं गोड बोललं ना, दिलं घेतलं ना, तर सगळी आपली म्हणतात आपल्यासोबत. म्हणून सांगायचं तात्पर्य, काहीही सोबत येत नाही. म्हणे जाची संपदा एवढी, का म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे जाते जाते संपदा घेवडी, तुका म्हणे जाते
संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही संगत कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही 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 संगती कवडी गेली नाही तुका म्हणे जाचे सोपला देवळे तुका म्हणे जाचे संपदा तुका म्हणे जाची हा संपदा देवळी संगते कवडी गेली नाही संगते कवडी नाही तुकोबर आहे सांगतात तुकोबर आहे कोणाविषयी बोलतात हे प्रमाण रावणाविषयी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही आपल्या एवढं होते का आपल्याकडे 2-4 तोळे आहेत 1-2 अंगठ्या आणि गळ्यात 1-2 तोळे टाईटच कॉलर आहे आपली चौकात खातो कोण कोटी घरे सुवर्णाची 5 कोटी घरे काशाची आणि तांब्याची नवे अख्खी लंका सोन्याची होती मग आपलं किती त्यांच्या पुढं हा बरं ही संपत्ती घरातली माणसं कशी होती आणि किती होती सांगू का गणित हो गणित विषयाला म्हणून ऐका 80,000 बायका होत्या रावणाला किती 80,000 आपल्याला एकच आहे ती बी जाडूबाई काळूबाई ठेंगणी तिच्याच कडनी आपण पिंगा घालू जाम मनक्यात गेली गुडघ्यात गेली खेपटात गेली 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,25,000 नातवंड 1,25,000 परतोंड एकूण लोकसंख्या झाली 4,30,000 एकट्या रावणाचं 100 मतदान होतं किती आपल्याकडे काय आपण सकाळी 1 जणाच्या गाडीत आहे दुपारी जेवाय दुसऱ्या सोबत आहे संध्याकाळी गेला तिसऱ्याच आहे आणि मतदानाच्या दिवशी गावाला निघून जातोय हा भाग सोडून द्या असं होतं काय तिथं आधार कार्ड लिंक करायचं म्हटलं तर किती दिवस लागले असते हा एवढं रावणाचं सगळं असताना सुद्धा सोबत 1 फुटका मनी सुद्धा गेला नाही मग आपलं काय होईल येईल का काहीच नाही म्हणून घमेंड कोणत्या गोष्टीची करू नका ते बोलतात घमेंड मत करना जिंदगी में तकदीर बदल सकती है शीशा वही रहता है बस तस्वीर बदल सकती है अहंकार नको कोणत्या गोष्टीचा आणि आपल्याला घमेंड आपल्याला अहंकार कशाचा आहे साधारणतः पद हे का नाही आमची पद म्हणजे सत्ता त्याचा आम्हाला अहंकार आहे संपत्ती त्याची आम्हाला घमेंड आहे आमचं सौंदर्य त्याचा आम्हाला अहंकार आहे पण तुमची सत्ता असेल संपत्ती असेल सौंदर्य असेल नश्वर आहे बाबा काय शाश्वत याच्यातलं सत्ता आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान उद्या राहूच काय खात्री कधी अविश्वासाचा ठराव येईल आणि कोण कुठं अख्खी घेऊन जाईल येतंय का सांगता सत्ता नश्वर संपत्ती नश्वर आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो नाही घेऊ शकत का घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो काय सांगतात ते त्याचं ते सांगतात दलिंदर चले समिंदर नशीब लेके साथ मोती के लिए डुबकी मारी शंख लगे हात काय सांगताय येतंय कोणाच्या भाग्यात काय नाही सांगू शकत उदाहरण आहे का मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळाच्या यादीत 1 नंबरला नाही का हा मुख्यमंत्री कोण आहे मुंबईत रिक्षा चालवत होतं का नाही मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात आहे 10वीला इंग्लिश विषय गेला नापास फेल जागतिक लेवलचा क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं सचिन तेंडुलकर नाही आहे ना लोकांच्या पेट्रोल पंपावरती रोजाने महिन्याने डिझेल भरणार अंबानी आज टॉप 10 च्या यादीत जागतिक लेवलला नाव नाही आहे ना इथं होतं भाग्यात होतं भाग्यात म्हणून सत्ता नश्वरे संपत्ती नश्वरे आणि सौंदर्य बी नश्वरे धुंदीत नाका जगू कोणत्या आज लय तुमचं देखणं रूप आहे आज तुम्ही लय भारी दिसायला तुमचे दाट काळे भर केस आहेत काळेचे पांढरे होणार नाही का रोज एक नावी ठेवा काळे करायला नॅचरली ते नॅचरली हळूहळू काळेचे पांढरे होणार हळूहळू टक्कल पडणार गुडघे कामातून जाणार मनका कामातून जाणार डोळ्यान दिसणार नाही
कानाने ऐकाय येणार नाही, सौंदर्य नश्वर. हे छोटंसं असं 2-3 वर्ष जर पळत पळत पुढं आलं ना, लय भारी दिसतं, एक नंबर गोड दिसतं. ते असं वाटतं पटकन उचलून घ्यावा आणि पटापट पटापट मुका घ्यावा, वाटतं का? पण मला सांगा, तेच पुन्हा 40 वर्षांनी भेटलं मग वाटन का? हा, संपलं ना सौंदर्य. रास कुणी असू द्या, याच्या पाठीमागं लागू नका. मग काय करायला पाहिजे आता? किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचा धर्म आहे. माणुसकी सांभाळली पाहिजे का नाही? पण माणसं माणुसकी सांभाळतात का? माणसं माणुसकी नाही सांभाळत. रिअल परिस्थिती सांगते. आपला राम जय हरी, जेवण, चहा, निमंत्रण, पत्रिका, नाश्ता गरीबाला आहे का श्रीमंताला आहे? ज्याच्याकडे भारी गाडी आहे ना, त्यांनाच आमचा राम आहे. ज्यांच्याकडे भारी पद आहे ना, त्यांनाच आमचा नमस्कार आहे. ज्यांच्याकडे भारी बंगला आहे ना, त्यांनाच आमचं निमंत्रण आहे. करतात माणसं माणसावर प्रेम? माणूस माणसावर प्रेम करत नाही, माणूस माणसाच्या धनावर प्रेम करतो, माणूस माणसाच्या पदावर प्रेम करतो. म्हणून तुम्ही असं अजिबात मानू नका माझ्या मागं एवढे आहेत. मोकळे व्हा तुम्ही, मग कळण काय तुमच्या मागं आणि किती आहेत. कोण नसतंय कोणाचं. म्हणून खऱ्या अर्थाने माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचा धर्म आहे. पुढं काय होणार हे साधू संतांना माहिती होतं. बहीण भावावर प्रेम करणार नाही, बाप पोरावर प्रेम करणार नाही, पोरगा बापावर प्रेम करणार नाही, भाऊ भावावर प्रेम करणार नाही. काय जुना काळ होता. जुना काळ आम्ही लहान होतो, मी लहान असताना किंवा ही माणसं लहान असताना जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला ना, पाहुणा, तर 5-5 घरी 6-6 घरी चहा प्यायला जात होता का नाही? तो जात होता ना. आता साखर तरी होती का तेव्हा? गुळाचा चहा असायचा, साखर बी नव्हती. एवढ्या घरी तो पाहुणा चहा प्यायला जायचा. आता साखरेचं पोत भरलंय, पाहुणा आला कधी गेला कधी तपास नाही लागत, कुणी विचारित नाही कुणाला. नवीन एखादा पदार्थ केला, नवीन एखादा मेनू केला, वाटीत काय ना दुसऱ्या घरी जात होता का नाही? जात होता. पण आता फिकून देते, पण वास सुद्धा जाऊन देणार नाही. झालं काय नेमकं? माणुसकी नाही राहिली, माणुसकी. म्हणून तुकडोजी महाराज त्या टायमिंगला पुढे काय होणार आहे माहिती होतं त्यांना. त्यांच्या भाषेत त्यावेळेस लिहून ठेवतात. ते बोलतात, मानवांनो माणुसकीला जागा रे, मानवांनो माणुसकीला जागा रे. आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवांनो माणूस केलं जाग रे, मानवांनो माणूस केलं जाग रे. आता तरी माणसासारखं वाग रे, आता तरी माणसासारखं वाग रे. आता तरी माणसासारखं वागा वागा, आता तरी माणसासारखं वागा. हे आता तरी माणसासारखं वागा, आता तरी माणसासारखं वागा. मानवांनो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. हे मानवांनो माणूस केलं जाग रे, मानवांनो माणूस केलं जाग रे. आता तरी माणसासारखं वाग रे, आता तरी माणसासारखं वाग रे. काय सांगितलं? मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. आजचा दिवस पहा, विजयादशमीचा आहे, दसरा आहे. परिस्थिती अशी आहे, गेल्या वर्षी आणि याच टायमिंगला एक मला फोन आला. मी घरात बसले, मला वाटते बोलले मी कोणासोबत तरी. एक फोन आला, म्हणले महाराज असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे. म्हणलं कार्यक्रम कसला आहे? म्हणलं 10व्याचा आहे. म्हणलं आज नाही येऊ शकत. म्हणलं का? म्हणलं सणसूद आहे, बाई माणूस आहे, नाही येता येणार, किंवा रोजच बाहेर पडतोय. पोरं बी म्हणतात आई रोजच बाहेर आहे, महाराज पण म्हणतात रोजच बाहेर आहे, जरा तरी घरी थांबत जा, वेळ काढत जा. त्यांचं म्हणणं आणि मलाही वाटतं थांबव बाबा कधीतरी. त्या हिशोबाने त्यांना म्हणलं आज नाही येत, दुसरं कोणाचं तरी. खूप वेळा विनंती केली त्यांनी, महाराज तुम्ही या, महाराज तुम्ही या. शेवटी फोन शेजारी बसलेल्या माणसाकडे, तिकडच्या माणसाकडे, महाराज मी आमचा तुमचा माणूस बोलतो, कंठदाटून आलेला होता. मी म्हणलं बोला. म्हणलं ताई तुम्ही काय येत नाही आमच्याकडं? मी म्हणलं अहो आज सणसूद आहे, दसरा आहे, दुसरं कोणाला तरी पाठवते, दुसरं कोणीतरी बोलवा. म्हणले महाराज तुम्हाला वाटतं सणसूद आहे म्हणून घरी थांबावं,
पण कधीतरी आमच्या बी दुःखात सहभागी होत चला. कधीतरी माणुसकी काय असते थोडं बघा. म्हणलं का? म्हणजे ज्यांचा दावा आहे का त्या माणसाचा बाप बोलतोय मी. एकुलता एक पोरगा आहे म्हणले माझा. ऐन तारुण्यातला 20-22 वर्ष वय त्याचं. आणि रोडनी जाता जाता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. आज विजयादशमी आहे. आज 10व्याचा कार्यक्रम आहे. आमच्याकडे पाहून तरी तुम्ही या. माझं काय काम असेल ते हातातलं बाजूला ठेवलं. काय सण असो काय असो बाजूला सरलं आणि एका वाक्यात सांगितलं भाऊ मी येते तुमच्या. आजही तशीच परिस्थिती होती. रोज कार्यक्रम काही असा कार्यक्रम म्हणलं कधी आहे? म्हणले अमक्या दिवशी. म्हणलं आजच आहे का? तोही दिवस आठवला पाठीमागचा. आणि तेव्हा ठरवलेलं कधीच कोणाला नाही म्हणायचं नाही. आणि या महात्म्यांचा फोन आला. नेहमी आमच्यावरती नितांत प्रेम करणारं आणि श्रद्धास्थान असणार तुमच्या गावचं सरपंच आहे. आणि आमचं त्यांचं खूप दिवसापासून रिलेशन. म्हणले ताई तुम्हाला यायचं. कसलाही शब्द न मोडता त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज इथं आले. नाही आता आज यायची माझी कॅपॅसिटी नव्हती पण खास त्यांच्यासाठी आले. आणि खरंच इथं आल्यावर समजलं तुम्ही एवढी भारी माणसं आहेत, एवढी सगळी मंडळी आहेत. पण खरंच जाता जाता आजच्या दिवशी तुम्हाला एक संदेश आहे माझा. जरी जीवनात तुम्हाला नाही काय करता आलं ना काही करू नका पण कमीत कमी थोडी माणुसकी सांभाळा. ज्या आईबाबांनी आम्हाला जन्माला घातलं ना त्यांच्या वाटण्या घालू नका. ज्या आईने लोकांच्या रानात घाम गाळला कष्ट केलं ना त्यांच्या डोळ्यात म्हातारपणी पाणी येईल असं वागू नका. आणि महिला मंडळी तुम्ही बी रिअल उदाहरण घडलेलं सांगते. 2 पोरी होत्या आणि 2 पोरं. एकुलतं एकटा तो बाप, एकटी ती आई, 2 पोरं 2 पोरी लहानाची मोठी करायचे, सुंदर भवितव्य घडवायचं या विचारात ते जोडपं जीवन जगत होतं. असं जीवन जगत असताना परिस्थिती अशी झाली. हळूहळू पोरं लहानाची मोठी झाली. 2 पोरांची लग्न झाली. 2 पोरींची लग्न झाली. आणि सगळ्यात धाकट्या पोरीचं लग्न सुपर असं त्या आईवडिलांनी करून दिलं. छान केलं. 4-2 लाख रुपये त्यांच्याकडे होते. पुन्हा 4-10 लाखाचं कर्ज काढलं आणि छोटी मुलगी म्हणून तिचं 1 नंबर लग्नाचा सोहळा करून दिला. सगळं छान केलं. सगळं सुंदर झाल्यानंतर 4-8 दिवस गेले. 4-8 दिवस गेल्यानंतर महिना 2 महिने झाले. आणि 2 महिन्याने फोन आला बाबा माझ्या घरी पूजेचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या बरं का. पोरीने फोन बापाला केला. बाबा नक्की या बरं का. ठीक आहे बाळा मी तुझ्या घरी कार्यक्रमाला येईल. तो बाप होता. थोरल्या पोराला फोन लावला. बाळा दीदीच्या घरी कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला जातोस का? पूजेचा कार्यक्रम आहे. थोरल्याने सांगितलं बाबा मला सवड नाही, बारका जातोय का बघा. बापाने फोन ठेवला. वाईट वाटलं. हात लटलट कापतायत. धाकट्याला फोन लावला. बाळा दीदीच्या घरी कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला जातोस का? त्यांनी बी सांगितलं बाबा मला वेळ नाही, मोठा जातोय का बघा. फोन कट करून टाकला. बारका जात नाही, मोठा जात नाही. मग राहिलं कोण? आता मला जावं लागेल. बापाला वाटलं जायचं पूजेला पण पूजेला जाताना रिकाम्या हाताने कसं जाऊ बाबा. लेकीसाठी भारी साडी पाहिजे, जावं बापूसाठी निदान पोशाख पाहिजे. रुपये नाही खिशात. डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. समोर बायको उभी होती. अहो का रडताय? अगं असं झालं. मी आहे ना, कशाला काळजी करता, कशाला टेन्शन घेता, आपण जाऊयात, तुम्ही जा, काही प्रॉब्लेम नाही. 2 जण लोकाच्या घरी कामाला गेले. 4-2 दिवस काम केलं. 2-3 हजार रुपये भेटले. भारी मोठ्या दुकानात गेला बाप. पोरीसाठी भारी साडी खरेदी केली आणि जावई बापूसाठी पोशाख खरेदी केला. रोडच्या गाड्या बदलत बदलत बाप पोरीच्या घरी पूजेच्या दिवशी दुपारी 2 ते 3 वाजता पोहोचला. 4 चौघींच्या हॉलमध्ये खुर्ची टाकून बसलेली पोरगी होती. ज्या अंगणात 2 व्हीलर 4 व्हीलर 5-10 भारी गाड्या लागलेल्या होत्या. पोरीच्या अंगावरती 1 नंबर भारी साडी होती. कडनी 4-6 जणी एकत्र खुर्ची टाकून बसलेल्या होत्या आणि लांबून पायी आलेले आपले बाबा पाहिले. बोलता बोलता गप्पा मारता मारता मुलगी गप्प बसली, शांत झाली. शेजारच्या 4 जणी होते ना, त्या विचारतात अगं बोलता बोलता गप्प का बसलीस, बोल ना. पोरगी एक शब्द 2 जागे नाही. बाबा समोर समोर आले. नंतर शेजारच्या निदर्शनात आलं अगं हे आलेलं माणूस तुझ्याकडे पाहतोय, कोण आहे, तुझ्या ओळखीचे आहेत का, तुझ्या परिचयाचे आहेत का. एक शब्द 2 जागी नाही केला. समोर येऊन बाबा उभं राहिले. पुन्हा विचारलं अगं बघ ना हे तुझ्याकडे बघताय, तुझ्या ओळखीचे आहेत का, तुझ्या परिचयाचे आहेत का. समोर येऊन बाबा उभं राहिले. वडिलांना वाटलं पोरगी माझ्याकडे येईल, माझ्या गळ्यात पडेल, माझा हात हातात घेईल, माझं दर्शन घेईल, मला आत घेऊन जाईल, बसाय टाकेल, तांब्या भरून देईल. हा विचार आहे का बापाचा होता. पण जसे बाबा समोर समोर येतील तसा पोरीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. समोर येऊन बाबा उभा राहिले आणि पुन्हा शेजाऱ्यांनी विचारलं अगं हा माणूस कोण आहे.
तुझ्याकडे पाहतोय, बघ ना, तुझ्या ओळखीचं आहे का? कोण आहे? नकळत पुरीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, अगं हा आलेला माणूस आहे ना, हा माझ्या घरचा सालाचा सालगडी आहे. हे वाक्य पोरीच्या मुखातून बाहेर पडलं आणि बापाच्या अंगावरती काटा उभा राहिला. डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच, आज सगळं होतं. भारी साडी आणली होती, जावयाबापूसाठी पोशाख आणला होता, पण हे वाक्य कानावरती पडलं. हातपाय लटलट लटलट कापायला लागले आणि पायाखालची जमीन बाजूला सरकली. कशी बशी पुरीच्या हातात आणलेली कपड्याची पिशवी दिली आणि आलेल्या पावली. बापाने रस्ता बदलला, पाठ फिरवली आणि माघारी निघाली. तेव्हा मुलगी उठली आणि बाबांच्या समोर गेली. बाबा, चला ना आतमध्ये बसायला. नाही बाळा, मी फक्त तुला पाहण्यासाठी आलो होतो, मी फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो. मी तुला भेटलो, मी तुला पाहिलं, आता मी जातो. खाली मान घातली. बाप आलेल्या पावली निघून गेला. एकटा बाप 3 दिवस दरवाजा लावून ढस ढसा एकटा उशीत तोंड खुपसून रडला. मला सांगायचं तात्पर्य, त्यावेळेस त्या बापाच्या मनात विचार आला, देवा, असली संतान पोटी घालण्यापेक्षा निपुत्रिक जरी राहिला असतो तरी काय फरक पडला नसता. नाही म्हणून जगला असतो आणि तुझा म्हणून राहिला असतो. आज आपल्यावरती वेळ नाही येत का? कित्येक वेळा. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पोरांना भारी संस्कार लावा, मुलांना भारी संस्कार लावा. इंजिनियर, वकील, डिप्लोमा, डिग्री शिकू नका या मताची मी नाही. शिक्षण हे काळाची गरज आहे, शिकवलंच पाहिजे. पण जीवन जगावं कसं, माणुसकी कशी असावी हे तिकडं नाही शिकवत, त्या आईबाबांनी शिकवावं. म्हणून शास्त्र सांगतं, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारा पिता यांना कमी लेखू नका. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव भव. आमच्यासाठी आमची आई भगवंत आहे, आमच्यासाठी आमचे बाबा भगवंत आहेत, आमच्यासाठी आमचे सद्गुरू भगवंत आहेत. फिर समजणं लोक इशारा काफी होत आहे. बापाचं महत्त्व कळतं किती जणांना, पण बाप मंडळी सगळे बसलेले. मला सांगा, तुमचा फाटका तळवट असतो ना, फाटका तळवट, जर शेजाराने नेलाच आत्ता बाजरी करायला, कंच झाकायला, जर नेलाच तर तुम्ही 3 बऱ्या मागाय जात नाही का? अहो आमचा तळवट द्या, अहो आमचा तळवट द्या, आमचा तळवट द्या. कसला आहे? फाटका 400 गोण्याचा, तरी तुम्ही मागायला जाता. आणि पण लाखो रुपयाची इस्टेट, कोट्यावधीची इस्टेट बाप अशी पोराचा स्वाधीन करतो आणि निघून जातो. त्या बापाचा कधी विचार केला? कधीच नाही. महिला मंडळी, 3 गुंड्याचा शर्ट आहे आपल्या बापाचा, मळलेला शर्ट आहे, 100 रुपयाची नोट आतल्या खिशात आहे. रोज तो बाप आंघोळ करतो, शर्टाच्या आत कोपरी आहे, आतल्या खिशात ती 100 रुपयाची नोट आहे. आंघोळ करताना ह्या खिशातली काढतो त्या खिशात घालतो, खाली सरकून ठेवतो. पण 1 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, मला सांगा, ती 100 रुपयाची नोट खिशातून बाहेर कधी येते? ज्यावेळेस त्यांची पोरगी माहेराला जाते ना, आपण जातो ना, आपल्या बोटल धरून बारकं येतं का छोटं, तेव्हा ते खिशातली 100 रुपयाची नोट निघते आणि छोट्या बाळाच्या हातात देतात. एवढं प्रेम जगाच्या बाजारात दुसरं कोण करतं? कोणीच नाही करत. बापाचं प्रेम काय असतं माझ्या जीवनात अनुभवलेलं आहे. बाप हे व्यक्तिमत्व आज माझ्या आयुष्यात नाही. मी तर सांगत नाही तुम्हाला जास्त, पण मी लहान होते, साधारणतः 6वी 7वीला होते. नॉर्मल परिस्थिती माझ्या माहेरची, सासरची सेम क्वालिटी परिस्थिती. मी श्रीगोंदा, आता ओघानी विषयाला मी 2 मिनिटात सांगते तुम्हाला. श्रीगोंदा तालुक्यातलं गायकवाड घरातलं माझं माहेर आहे. माझ्या घरातली काही मंडळी इथं आता बसलेली आहेत. लहान असताना शाळा चालू झाल्यास नंतर शाळेचे कपडे घ्यायला मला काष्टीला नेलं.